न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. आडवण पारदेवी MIDC जमीन संपादनाला उच्च न्यायालयाचा ब्रेक. शेतकऱ्यांची वैयक्तिक सुनावणी घेण्याचे आदेश. इगतपुरी तालुक्यातील आडवण पारदेवी येथे प्रस्तावित MIDC औद्योगिक वसाहतीसाठी सुरू असलेल्या जमीन संपादन प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. अंतरिम स्टे दिला आणि कोणत्याही प्रकारची जोपर्यंत कोर्ट आदेश देत नाही तोपर्यंत तिथे MIDCला किंवा महसूल प्रशासनाने तिथे कोणत्याही नोंदी टाकायच्या अशा प्रकारे न्यायदेवतेने न्याय देऊन MIDC किंवा जिल्हाधिकारी कार्यालय या दोन्ही अधिकाऱ्यांना हायकोर्टाने माननीय उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांचा विरोध का आहे याचं आत्मपरीक्षण या प्रशासनाने केलं पाहिजे. आम्ही अंबड सातपूरच्या लोकांनी 1100 हेक्टर जमिनी घेऊन तिथं जर ते बिल्डरांना देत असेल आणि त्याचा उपयोग जर आमच्याकडनं उद्योगासाठी म्हणून जमीन घेतली आणि आज बिल्डरांना देत असेल तर शेतकरी नक्कीच विरोध करणार. का विरोध करणार नाही? उलट आता बाबांनी सांगितल्याप्रमाणे भूमिपुत्रांना सुद्धा न्याय दिला जात नाही. मग आमच्या जमिनी काय सडे घेतात? अखेर म्हणजे मंत्री महोदय असतील, प्रशासन असेल, यांना चांगलीच चपराक आपल्या माननीय उच्च न्यायालयाने दिलेली आहे. आता तसाच विषय आमचा गायरान जमिनी बाबतही आहे. तेथे आम्हाला न्यायदेवता न्याय देईल ही आमची अपेक्षा आहे. परंतु या सगळ्या प्रकारात शेतकऱ्यांना जी काही हाल अपेष्टा किंवा आंदोलने किंवा मुंबई ते नाशिक ते मुंबई पायी मोर्चा, 7-8 वेळा मंत्री महोदयांबरोबर बैठका, या ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना नमो आराम करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला त्याला चांगलेच उत्तर माननीय उच्च न्यायालयाने दिलेले आहे. MIDC कायद्याच्या कलम 32 अंतर्गत शेतकऱ्यांची वैयक्तिक सुनावणी घेणे बंधनकारक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. अंतिम निर्णय होईपर्यंत जैसे थे स्थिती कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्रामसभा व शेतकऱ्यांच्या हरकतींचा सखोल विचार करून कारणासहित निर्णय घ्यावा असे निर्देश न्यायालयाने दिलेत. या आदेशामुळे आडवण पारदेवीतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन औद्योगिक वसाहत घेण्याचे प्रयोजन केले आहे. त्याकरिता आम्ही जशी आम्हाला 32/2ची नोटीस प्राप्त झाली त्यानंतर आम्ही सन 2024 जानेवारी 2024ला माननीय उच्च न्यायालयात रिट दाखल केले आहेत. त्यानुसार न्यायालयाने 9/2025 व 1/10/2025 रोजी लोकशाहीच्या नियमाने त्यांनी आमच्याकडं शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिलेला आहे की त्यांनी उद्योगमंत्री आणि शासनाचे हे भूसंपादन अधिकारी यांच्यावर ताशेरे ओढलेले आहे. यांनी 32/2ची प्रक्रिया जी केलेली आहे ती चुकीच्या मार्गाने केलेली आहे. तिच्यामध्ये काही गोष्टी मुद्दामून सोडून दिल्या आहे. आमची जी गावे आहे ही मुळात पेसा अंतर्गत आहे. आमचा तालुकासुद्धा पेसा अंतर्गत आमच्याकडे आदिवासी बहुल इलाका आहे आणि धरणांचा तालुका असलेला हा ओळख असलेला तालुका पूर्ण हे संपादन करण्याचा घाट करीत आहेत. तरी आमच्या शेतकऱ्यांना प्रति माणसी 1 गुंठा असं सूत्र झालेलं आहे इगतपुरी तालुक्यातलं. तरी इथे या प्रकारच्या संपादनाची कुठलीही जागा राहिलेली नाही. त्यामुळे आम्ही हवालदिल झालो आहोत. अनेक ठिकाणी जागा आहे आणि ते हो स्वतः सांगताय, लोकप्रतिनिधी सांगता का आमच्याकडे पाठवा. तिकडं का जात नाही का? कारण इगतपुरी तालुक्यातला शेतकरी हा तोंड दाबून भुक्याचा मार सहन करणार आहे. दुसरे लोक हे आम्हाला पाय टेकू देणार नाही. ही सगळी चव ओळखल्यामुळं, कारण आम्ही शासनाच्या प्रोजेक्टला, ते धरणं असतील, रेल्वे असतील, अनेक प्रोजेक्टला आम्ही कुठल्याही प्रकारे विरोध न करता भूसंपादन करून दिलेले. आणि आता या खाजगी कंपन्या येत आहे. खाजगी कंपन्या आपण सगळ्या ठिकाणी सातपूर घ्या, अंबाड घ्या, का स्थानिक लोकांना कुठेही प्राधान्य नाही. मग एकदा MIDC तयार झाली का मग त्यांना UP दिसेल, बंगाल दिसेल, केरळा दिसेल, पण इगतपुरी तालुका दिसणार नाही. इगतपुरी तालुक्याचे किंवा कुठल्याही स्थानिक माणूस घेतला जात नाही. आणि कंपन्या आपल्याला माहिती आहे 10-5 वर्ष चालवतात, विकून टाकतात दुसऱ्या मालकाला. ते अब्जावधीनं पैसा कमावतात आणि स्वस्तात जमीन ही इगतपुरी तालुक्यातच भेटेल आणि त्याला कोणी विरोध करत नाही. विरोध करत आम्हीच फाटाफूट, म्हणजे सरकारच फाटाफूट पाडतं त्याच्यात. आणि म्हणून आम्ही सरकारला विनम्रपणे म्हणजे विनंती करतो की आता इगतपुरी तालुक्यात अशा
MIDC सारखे किंवा कसे खाजगी लोकांना प्रोजेक्ट राबवण्यासाठी जागा देऊ नये